नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 14 मेच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडहिंग्लजमध्ये 17 वर्षीय मुलाची आत्महत्या, परीक्षेत अपयश आल्याने टोकाचं पाऊल, धबधबा रोडवरील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या. 1997-98 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची 8व्या वर्षी ही अनोखी मदतीची परंपरा. पतीच्या निधनानंतर वर्गमैत्रिणीला दिला 50,000 रुपयांचा आर्थिक आधार. गेट टुगेदर निमित्त समाजसेवेचा हात पुढे करत समाजात दिला प्रेरणादायी संदेश. कार्यालयीन शिस्तभंगास आळा घालण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांचे कठोर पाऊल. कामकाजाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा. सत्य घटनाचे संपादक राहुल पाटील यांच्या निवेदनावरून उचलली पावले. भारतीय जवानाला रवळनाथने दिले 24 तासात गृहकर्ज. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांची माहिती. राष्ट्राप्रती रवळनाथची स्तुत्य व तत्पर कार्यवाही. मजुरांचा तुटवडा, वेळ आणि पाण्याची बचत हे लक्षात घेऊन ड्रोनद्वारे औषध फवारणी. इंडियन फर्टिलायझर्स आणि अथर्व इंटरट्रेड दौलत कारखान्याचा संयुक्त उपक्रम. कोवाड परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असल्याने समाधान. गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी जय्यत तयारी. 23 देशांचे प्रतिनिधी, 25,000 भाविक आणि 15 संतपादुका असलेला आध्यात्मिक कुंभमेळा. शंखनाद महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन, यज्ञ आणि जप यज्ञ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 83व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन. 25 वर्षीय मनोहर नांगरे यांच्या निधनानंतर कुटुंबियांचा भावनिक निर्णय. जावई विजय पवार यांच्या पुढाकाराने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण. अंकुर आय बँकेच्या मदतीने शहरातील 7वे मरणोत्तर नेत्रदान. आसबोळी श्री महादेव मंदिरात कळसारोहण, प्राणप्रतिष्ठा आणि वास्तुशांती सोहळा उत्साहात. पुरोहित सोमन भटजी व परमपूज्य भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधी संपन्न. चंदगड विधानसभा माजी आमदार राजेश पाटील आणि भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर यांची होती उपस्थिती. कुदनूर येथील मारुती आंबेवाडकरने रांगोळीतून साकारली स्वतःच्या आईची हुबेहूब प्रतिमा. मातृदिनानिमित्त कष्टकरी आईच्या प्रेमाला दिली रंगांची भावनिक अभिव्यक्ती. आईच्या डोळ्यांमध्ये आलेले आनंदाश्रू ठरले मुलाच्या प्रेमाची सर्वोच्च पावती. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.